जय हिंद भावांनो, तुम्हाला समजलंच असेल की थंबनेल बघून आजचा व्हिडिओ आपण फास्ट कॅल्क्युलेशनवर करणार आहे. आपण किती पण IMP टॉपिक सांगितलं तरी भावांनो आपल्या फास्ट कॅल्क्युलेशन शिवाय भावांनो आपल्याला क्वेश्चन अटेम्प्ट करता येत नाही. त्यामुळे भावांनो मॅक्सिमम करून फास्ट कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आपण भावांनो आजच्या व्हिडिओत बघायचं. वेळ न घालवता भावांनो काही गोष्टी आहेत त्या शिकून घ्या. वेळ न घालवता भावांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर भावांनो SSGD 2026 फास्ट कॅल्क्युलेशन. सगळ्यात भावांनो ह्याच्यात टेबल म्हणजे पाडे महत्वाचे आहेत कारण आपल्याला ते लक्षात पाहिजेत. त्याच्यात भावांनो 13, 14, 17, 18, 19, 23, 24, 27 आणि 29 हे झालं भावांनो टेबल. स्क्वेअर मध्ये भावांनो स्क्वेअर 14, 16, 17, 18, 19, 23, 24, 26, 27, 28 क्यूब मध्ये 6, 7, 8, 9, 11, 12 मॅक्सिमम. हे झालं भावांनो टेबल. हे भावांनो आपल्याला पाठ पाहिजेतच. पाठ म्हणजे भावांनो आपल्याला लक्षात पाहिजे. आता विचारला आपल्याला 14चा टेबल तर भावांनो तोंडपाठ पाहिजे. तर विचारला 14चा स्क्वेअर तर भावांनो 196 हे आपल्या लक्षात लगेच आले पाहिजे. त्यामुळे भावांनो हे सगळं भावांनो पाठ करा. त्याच्यानंतर भावांनो डिव्हिजिबिलिटी रूल्स ह्याच्यात भावांनो महत्वाचे आहेत. 4, 8, 4, 8, 3, 9, 11 हे भावांनो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे कसं करायचं शिकवलेलं आहे, जाऊन बघू शकता. त्यानंतर मॉडमास रूल काय आपल्याला माहितच आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कुठनं कसं करायचं मोठ्याकडून लहानाकडे. त्याच्यानंतर भावांनो काही चॅप्टर्स आहेत त्याच्यावरचे भावांनो रूल्स आपल्याला लक्षात पाहिजे म्हणजे पाहिजे. ते चॅप्टर आहेत भावांनो रेशो प्रिपोर्शन, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, CISI, स्पीड, टाइम, डिस्टन्स हे भावांनो 5 टॉपिक आहेत. हे ह्याच्यावरचं भावांनो जे पण रूल्स असतील ते भावांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहेत म्हणजे आहेत. एवढंच 5 चॅप्टरवरचं. त्याच्यानंतर भावांनो क्षेत्रमिती 2D मध्ये भावांनो आयत, त्रिभुज, समलंब, चतुर्भुज. त्या क्षेत्रामध्ये 3D मध्ये घन, बेलन, शंकू आणि गोला एवढं भावांनो क्षेत्रामध्ये आहे. मॅक्सिमम कोण ह्याच्यावरचा भावांनो प्रश्न पडला तर भावांनो 3D वरचा जास्त पडतोय. त्यामुळे भावांनो तुम्ही हे 4 अगोदर करा. त्याच्यानंतर हे 2 आयत आणि त्रिभुज हे भावांनो लक्षात ठेवा. सूत्र कसं आहे लक्षात ठेवा. आणि हे सगळं भावांनो एका वॉलवर चिकटून ठेवायचं. हे सगळं जिथं अभ्यास करणार तिथं. आणि हे कसं करायचं डेली सकाळी आला वाचायचं. अगोदर वाचलं त्याच्यानंतर भावांनो वाचायचं. त्याच्यानंतर भावांनो प्रॅक्टिस करायची का आपल्या टेक्स्टबुकवर द्यायच्या असेल तर द्या. मी तुम्हाला सांगतो टेक्स्टबुकवर द्या म्हणून प्रॅक्टिस. त्याच्यानंतर भावांनो काय आपलं चुकलं तर भावांनो त्या चॅप्टरवरचं आता ह्या 5 चॅप्टरवरचं चुकलंय काहीतरी तर भावांनो आपलं कुठलं सूत्र आठवायनी काय नाही ते भावांनो ते सूत्र डायरेक्ट आपण बघू शकता. त्यामुळे हे सगळं भावांनो एका वॉलवर लावा. वाचा. जर लक्षात राहिलं नसतं वाचा नंतर भावांनो एकदा लिहा, इमॅजिन करून लिहा, परत वाचा, मग परफेक्ट होते. तुम्हाला कशाची गरज नाही. त्यामुळे भावांनो एवढं सगळं एका वॉलवर लावून ठेवायला लागतं. आणि हे भावांनो डेली वाचायला लागते डेली. त्याशिवाय पर्याय नाही. मी तुम्हाला माझी वॉल दाखवतोच. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात अगोदर भावांनो एक्झाम भावांनो कधी पण होऊ शकते. त्याच्यानंतर भावांनो आपण डिसिजन घेऊया. विशेष म्हणजे आपल्याला 1 मंथ भावांनो आपल्याला मिळू शकते. 1 ते 2 मंथ. 1 मंथ धरून चला. 31 मार्चनंतर काय पण होऊ शकते. मॅक्सिमम 1 मंथ एवढं लक्षात असून देत. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. वॉल दाखवतो चला मी
ही आहे भावांनो माझी वॉल, बघू शकता तुम्ही.